दिंडोरी पंचायत समितीमध्ये थकीत वेतन फरक बिल मंजुरीसाठी 52,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गट शिक्षण अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण, प्राथमिक शिक्षक निलेश निंबा भारती, जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणचे कनिष्ठ लेखा अधिकारी देवीप्रसाद चैत्राम पाटील यांचा समावेश आहे. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही शिक्षक असून पैसा क्षेत्रातील नियुक्तीमुळे त्यांना 2002 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीतील थकीत वेतन फरक मिळणे अपेक्षित होतं. तक्रारदारांची 6,57,000 रुपये तर त्यांच्या पत्नीची 6,55,000 रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्याच्या प्रक्रियेमध्ये आरोपींनी लाचेची मागणी केली होती. भाऊसाहेब चव्हाण यांनी बिल सादर केल्याच्या मोबदल्यात 1% रक्कम घेतल्याचा आरोप असून तसेच त्याचबरोबर भारती यांनी सुरुवातीला 5% आणि नंतर मध्यस्थीने 3% लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधित अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7 आणि 12 नुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा कारवाई करण्यात आली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.